तुमच्या सगळ्याकडून बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बुक लिस्ट. कुठल्या सब्जेक्टसाठी कुठले पुस्तक यूज करावेत, कोणत्या एक्झामसाठी कुठलं बुक हे यूज करावं लागेल स्पेसिफिकली. बऱ्याचदा तुम्ही याविषयी मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती किंवा यूट्यूबवरती कमेंट करत असता की कुठल्या एक्झामसाठी कुठलं पुस्तक वाचावं, बेस्ट बुक लिस्ट सजेस्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एक सब्जेक्ट कव्हर करणार आहोत, तो म्हणजे फार्मॅकॉलॉजी. फार्मॅकॉलॉजी यासाठी सब्जेक्ट पहिल्यांदा घेतला तर कारण खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. यामध्ये दोन प्रकारे आपण याला डिवाईड करणार आहोत, क्लासिफिकेशन आणि थेरी टॉपिक. आज फक्त फार्मॅकॉलॉजी या विषयाबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. सर्व एक्झामसाठी कुठल्या प्रकारचे बुक तुम्हाला यूज करावे लागतील, महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या नवीन जागा येणार आहेत किंवा झेडपीची जी एक्झाम होणार आहे त्याचे संदर्भातसुद्धा आपण कुठली बुक लिस्ट तुम्हाला यूज करावी लागेल, या सगळ्या गोष्टी फक्त फार्मॅकॉलॉजीच्या रिलेटेड बघणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, या कारणाने फक्त एकच विषय डिस्कस करूयात आणि जसा जसा मला वेळ भेटले तसे बाकीचे सब्जेक्ट आहेत 10 ते 12 ते एका व्हिडिओमध्ये एक सब्जेक्ट असा पूर्णपणे डिटेलमध्ये थरीले आपण कव्हर करूयात. तर चालू करूया आजचा व्हिडिओ फार्मॅकॉलॉजीचा. कुठलेही बुक तुम्हाला सजेस्ट करताना त्या अगोदर मी ते पूर्ण बुक यूज केलेलं असतं, पूर्ण रीड केलेलं असतं. त्यामध्ये आलेले प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये किती प्रकारचे त्यामधून प्रश्न विचारले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टीची स्टडी केल्यानंतरच आपण कुठल्याही पुस्तकाचा रिव्ह्यू हा यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल करत असतो. किंवा तुम्हाला एखादा जर सब्जेक्ट मी सजेस्ट करत असेल एखाद्या बुकसाठी किंवा एखाद्या सब्जेक्टसाठी एखादा बुक सजेस्ट करत असेल तर त्या बुकचा मी अगोदर स्टडी केलेला असतो. ते बुक मी स्वतः यूज केलेलं असतं. ते किती युजफुल आहे हे बघूनच मी तुम्हाला ती गोष्टी पुढच्या सजेस्ट करत असतो. जेव्हा हे पुस्तक मी माझं बनवत होतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं, तर सगळ्या जे थेरीचे बुक्स आहेत ते माझ्याकडे सर्व प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये जेवढेसुद्धा बुक आहे तेवढे मी परचेस करत असतो. त्यामुळे ती स्टडी करूनच मी तुम्हाला जे बुक सजेस्ट करत असतो ती पूर्ण स्टडी मी स्वतः केलेली असते. त्यानंतर पूर्ण गोष्टी मी तुम्हाला सजेस्ट करत असतो. त्यामुळे आजची जी बुक लिस्ट आहे याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून किंवा मागची जी महाराष्ट्रामध्ये DHS एक्झाम झालेली आहे किंवा माझ्या पुस्तकात जेवढे मी जिल्हा परिषदचे प्रश्न किंवा DHSचे प्रश्न टाकलेले आहेत त्याच्या अनुषंगाने जी बुक लिस्ट आज मी तुम्हाला सजेस्ट करत आहे फार्मॅकॉलॉजीची, तर ती त्यावरती पूर्ण डिपेंड आहे. त्यामुळे काळजी करू नका. सगळे जे बुक तुम्हाला सांगणार आहोत ते ट्रस्टेड, खूप सोप्या लँग्वेजमधले आहेत आणि त्यातून तुम्हाला बऱ्याच प्रकारचं आउटपुट हे भेटेल, हे नक्की तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा बघूयात की फार्मॅकॉलॉजीसाठी महत्त्वाचे कुठले कुठले सोर्सेस आहेत आणि तुम्हाला जर फार्मॅकॉलॉजी हा विषय स्टडी करायचा असेल तुम्हाला कुठून त्याची सुरुवात करावी लागेल. तसं पहिल्यांदा सांगतो, जर तुम्ही सुरुवात करत असाल फार्मॅकॉलॉजी तर पहिल्यांदा तुम्ही बेसिक फार्मॅकॉलॉजीपासून सुरुवात करावी. आणि सुरुवात करताना पहिल्यांदा डिप्लोमाचं पुस्तक यासाठी मी नेहमी सजेस्ट करत असतो, कारण डिप्लोमाच्या लँग्वेजमध्ये जी लँग्वेज असते ती सगळ्यात सोपी असते. ही एक डिप्लोमाचं पुस्तक आहे माझ्याकडे, फार्मॅकॉलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी बाय डॉक्टर A.V. यादव. सगळ्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी हे बुक नेहमी सजेस्ट करत असतो, कारण पुस्तकाची लँग्वेज खूप सोपी आहे आणि कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक खूप सोपं जाईल किंवा इझी जाईल. जर तुम्ही KD त्रिपाठीचं बुक सुरुवातीला घेतलं तर तुम्हाला त्यातली लँग्वेज समजणार नाही. त्यामुळे जे बेसिक कन्सेप्ट आहेत फार्मॅकोडायनॅमिक, फार्मॅकोकायनेटिक, थेरॉपेटिक इंडेक्स, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की नेहमी त्यावरती प्रश्न विचारले जातात झेडपीमध्ये, DHSमध्ये किंवा बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाममध्ये, तर ते तुम्हाला गोष्टी त्यातून त्या लँग्वेजमध्ये समजणार नाहीत. यासाठी तुम्हाला डिप्लोमाचं हे पुस्तक वाचावं लागेल. छोटं पुस्तक आहे आणि जनरल फार्मॅकॉलॉजीसाठी खूप बेस्ट पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मॅकॉलॉजीची जे टॉपिक आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारे डिवाईड करणार आहोत. पहिल्यांदा म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन आणि दुसरं म्हणजे थेरी टॉपिक. त्याच्यामध्ये जनरल फार्मॅकॉलॉजी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर लक्षात आलं जनरल फार्मॅकॉलॉजी हे पुस्तक. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला किती टॉपिक वाचायचे आहेत ते बी स्पेसिफिकली मी सांगतो. पूर्ण पुस्तक वाचावं लागेल, पण जर तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक एक्झामच्या एंड काळामध्ये कव्हर करायचा असेल तर कोणते टॉपिक करावेत हे सुद्धा तुम्हाला सांगतो. या पुस्तकाचा रिव्ह्यू डिटेलमध्ये यूट्यूबवरती कव्हर केलेला आहे. त्यामुळे आता सध्या मी तुम्हाला इथे ओरली सांगतो. पुस्तकाचे जे पहिले 6 टॉपिक्स आहेत त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे स्कोप ऑफ फार्मॅकॉलॉजी, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, इलिमिनेशन ऑफ द ड्रग, मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग द ड्रग ॲक्शन, प्रिन्सिपल ऑफ ड्रग इंटरॅक्शन्स अँड ड्रग ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. इथपर्यंत जो टॉपिक आहे म्हणजे सुरुवातीचे जे 5 टॉपिक आहेत हे प्युअर जनरल फार्मॅकॉलॉजी येतात. तर हे टॉपिक तुम्हाला पहिल्यांदा कव्हर करायचे आहेत. यामध्ये बरेचदा एक्झाममध्ये यावर DHSमध्ये असो किंवा झेडपीमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम असो, DSSBपासून CGH, CSIच्या पर्यंत जनरल फार्मॅकॉलॉजीचा हा जो टॉपिक आहे यावरती बऱ्याच प्रमाणे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लास्टचे जे टॉपिक आहेत त्यामध्ये 28 नंबरचा जो टॉपिक आहे हार्मोन्स अँड हार्मोन अँटागोनिस्ट, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर तो एक तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्यानंतर किमोथेरपी ऑफ द कॅन्सर आणि ड्रग टॉक्झिसिटी, हे खालच्या सेक्शनमधले जे 2 टॉपिक आहेत 39-40 नंबरचा, 28 नंबरचा आणि एक 30 नंबरचा हेवी मेटल अँड मेटल अँटागोनिस्ट. याच्यामध्ये तुम्हाला जे अँटीडोट्स आहेत
किंवा हेवी मेटल पॉइझनिंगची जी कन्सेप्ट आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि सुरुवातीचे 5 चॅप्टर अशा प्रकारे जर या बुकचा विचार केला, पूर्ण बुक अगोदर तुम्हाला रिव्ह्यूज करावं लागेल. कारण ड्रगच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. जास्त प्रश्न हे जनरल फार्माकोलॉजीवरती यूज केले जातात आणि ड्रगची मेकॅनिझम ॲक्शन आहे त्यावरती तुम्हाला ती फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये जे आहे ती कवर होईल. त्यामुळे फक्त सुरुवातीचे 5 चॅप्टर आणि शेवटचे जे टॉपिक आहेत पुन्हा एकदा सांगतो. या पुस्तकाचे शेवटचे सुरुवातीचे जे 5 टॉपिक आहेत ते 5 टॉपिक जनरल फार्माकोलॉजीचे, त्यानंतर 28 नंबरचा टॉपिक, 30 नंबरचा टॉपिक, 39 आणि 40 नंबरचा टॉपिक, अशा प्रकारे खालील हे 4 टॉपिक आणि वरचे 5 अशा प्रकारचे 9 टॉपिक तुम्हाला या बुकमधून कवर करायचे आहेत. पूर्ण बुक महत्त्वाचे आहे, पण महत्त्वाचे जे टॉपिक आहेत जे एंड काळामध्ये तुम्ही कवर करू शकता हे तुम्हाला या बुकमधून कवर करायचे आहेत. त्याच्यानंतर जर के डी त्रिपाठी तुम्हाला बुक यूज करायचं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. के डी त्रिपाठीमध्ये सुद्धा महत्त्वाचे टॉपिक कुठले तुम्हाला यूज करावे लागतील ते सुद्धा सांगतो. पहिल्यांदा हे बुक कवर करा डिप्लोमाचं, त्याच्यानंतर के डी त्रिपाठी घेऊ शकता. का तर या पुस्तकातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर पूर्ण कन्सेप्ट, ड्रगची फिजिओलॉजी, ड्रगची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ड्रगचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे तुम्हाला छोट्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिकमध्ये बेसिक फरक काय आहे, थेरॉपेटिक इंडेक्स म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ड्रग रिसेप्टर काय आहे, कशाप्रकारे ड्रगचं अगोनिस्ट अँटागोनिस्ट होतं, कशाप्रकारे ड्रग बॉडीवरती ॲक्ट होतं. ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला जेव्हा माहीत होतील, ड्रगची फिजिओलॉजी माहीत होईल, कशाप्रकारे ड्रग बॉडीवरती ॲक्ट होतं, बॉडी कशाप्रकारे ड्रगचं इलिमिनेशन करते. जेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत व्हायला लागतील तेव्हा तुम्ही के डी त्रिपाठीकडे जाऊ शकता. के डी त्रिपाठी पण खूप महत्त्वाचं बुक आहे. बऱ्याच एक्झाममधून यावरती प्रश्न येतातच कारण स्टँडर्ड बुक आहे. पहिल्यांदा डिप्लोमाचं बुक लँग्वेजसाठी सजेस्ट करतो आपण, त्यानंतर तुम्ही के डी त्रिपाठी डेफिनेटली घेऊ शकता. के डी त्रिपाठीचा जे टॉपिक आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो की कुठल्या प्रकारचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. के डी त्रिपाठी ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सेक्शन 1 दिसेल. तर सेक्शन 1 हेडिंग दिलेली आहे जनरल फार्माकोलॉजिकल प्रिन्सिपल. तर हा सेक्शन तुम्हाला करायचा आहे. पहिले 6 टॉपिक आहेत. टॉपिक इंट्रोडक्शन, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, फार्मॅकोकायनेटिक, त्याच्यामध्ये मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन. फार्मॅकोकायनेटिकमध्ये दुसरा टॉपिक मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन, कायनेटिक इलिमिनेशन. फार्मॅकोडायनॅमिक म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, रिसेप्टर फार्मॅकोलॉजी, ॲस्पेक्ट ऑफ द फार्मॅकोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी अँड ड्रग डेव्हलपमेंट अँड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. हे जे के डी त्रिपाठीमधले पहिला सेक्शन आहे 6 टॉपिकचा, हा टॉपिकचा सेक्शन तुम्ही चांगल्या प्रकारे करा. जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये हे 6 टॉपिक येतात के डीचे आणि खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यामध्ये आणखीन एक सेक्शन महत्त्वाचा आहे, त्यामध्ये पण एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तो सेक्शन आहे मिसलेनियसमधला. सेक्शन 14 जर तुम्ही गेलात त्यामध्ये मिसलेनियस ड्रग्ज नावाचा एक सेक्शन आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे एक पॉईंट दिले, जसं की चिलेटिंग एजंट, व्हिटॅमिन, व्हॅक्सिन, सेरा आणि ड्रग इंटरॅक्शन. या रिसेंट एक्झाममध्ये यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. CGHS असो किंवा SICमध्ये अँटीडोट्स मागच्या DHSमध्ये पण आपल्याला आयरनचा अँटीडोट विचारलेला होता. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे अँटीडोट. व्हिटॅमिन दोन्हीमध्ये पण कवर होणारा विषय आहे. बायोकेमिस्ट्री असो, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी असो किंवा फार्मॅकोलॉजीमध्ये खूप महत्त्वाचा आणि व्हर्साटाईल सब्जेक्ट आहे व्हिटॅमिन, व्हॅक्सिन आणि सेरा. सध्या खूप सध्या व्हॅक्सिन खूप ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये व्हॅक्सिनचे क्लासिफिकेशन असो, त्याचे टाईप्स असो, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातील. त्यामुळे के डी त्रिपाठीमधले पहिले 6 टॉपिक जनरल फार्मॅकोलॉजीचे आणि शेवटचे जे मिसलेनियसचा ड्रग सेक्शन आहे त्यामध्ये व्हॅक्सिन, सेरा, ड्रग इंटरॅक्शन, व्हिटॅमिन आणि चिलेटिंग एजंट हे तुम्हाला कवर करावे लागतील. तर प्रश्न नेमके कोलॉजीवरती कशाप्रकारे येतात. तर कोलॉजी जर आपण 2 सब्जेक्टमध्ये डिवाईड केली, पहिल्यांदा थेरीमध्ये जनरल कोलॉजीचा सेक्शन येतो आणि दुसरं म्हणजे क्लासिफिकेशन. तर या 2 बेसिक गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात. मागच्या जर DHS एक्झामचं आपण ॲनालिसिस केलं तर जनरल कोलॉजीवरती बरेच प्रश्न विचारले गेलेले होते. त्यासोबत क्लासिफिकेशनवरती सुद्धा प्रश्न गेलेले होते, पण जे बेसिक कन्सेप्ट होते कोलॉजीचे त्यावरती जनरल फार्मॅकोलॉजी बरेच प्रश्नाचा जोर होता. त्यामुळे जनरल फार्मॅकोलॉजी या एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाईज करू शकता. या बुकमधनं कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा डिप्लोमाचं बुक कवर करा. डिप्लोमाचं बुक अत्यंत चांगल्या प्रकारे वाचून झाल्यानंतर के डी त्रिपाठी तुम्ही घेऊ शकता आणि के डी त्रिपाठीचं कुठलं स्पेसिफिक टॉपिक तुम्हाला करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनसाठी के डी त्रिपाठीचं बुक आहे आणि पर्सनली मी डिग्रीपासून हे विकास सेटचे बुक यूज करतो. सध्या हे मार्केटमध्ये बुक अवेलेबल नाही आहे. बऱ्याच जणांकडे असेल 2015-16मध्ये ह्या पुस्तक अवेलेबल होतं मार्केटमध्ये, पण सध्या आउटडेटेड आहे.
बऱ्याच वेळेस मी याला यूज केल्यामुळे सध्या मी रेफरन्समध्ये हे बुक यूज करतो. आणि सध्या मार्केटमध्ये एक KD त्रिपाठीचं अवेलेबल बुक आहे. याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. सध्या मार्केटमध्ये एकच बुक आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला KD त्रिपाठीचं बुक यूज करावं लागेल. आणि प्रश्नसुद्धा KD त्रिपाठीमधूनच येतील, कारण सध्या एक्झामचे प्रश्न काढणाऱ्याला रेफरन्स बुक्स म्हणून फक्त KD त्रिपाठीचंच बुक अवेलेबल आहे. आणि मार्केटमध्ये एकच बुक असल्यामुळे तुम्हाला सध्या KD त्रिपाठी तुम्ही यूज करू शकता. चांगल्या प्रकारचं बुक आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तर हा झाला क्लासिफिकेशनचा विषय. क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन कसं करायचं, तर रोज तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता. ते करणं तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही लिहून करता किंवा वाचून करता. पण सगळ्यात बेस्ट क्लासिफिकेशन करण्याची पद्धत म्हणजे पहिल्यांदा क्लासिफिकेशन पूर्णपणे वाचणे, त्याच्यानंतर थेरी टॉपिक वाचणे आणि त्याची ड्रगची फिजिओलॉजी समजून घेणे की कशाप्रकारे कुठला ड्रग कुठल्या याच्यावरती ॲक्ट होतो. आणि या कधी काय होतं की एका प्रकारचे ड्रग हे कधी दुसऱ्या डिसीजमध्ये सुद्धा वापरले जातात. त्यामुळे ते आपल्याला बेसिक एक लिंकिंग लावता आली पाहिजे की डायरेटिकचा एखादा जर ड्रग असेल तर तो हायपरटेन्शनमध्ये जर यूज होत असेल तर ते आपल्याला समजलं पाहिजे की डायरेटिकमधले काही जे असे प्रकारचे ड्रग आहेत ते की हायपरटेन्शन्समध्ये सुद्धा वापरले जातात. याची जर आपल्याला लिंकिंग कुठे करता आली तर ह्या पुढच्या गोष्टी समजण्यामध्ये आपल्याला खूप हे क्लासिफिकेशन इझी जाईल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला ते समजलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे ड्रग कशाप्रकारे कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत किंवा कुठल्या प्रकारचे ड्रग आणखीन दुसऱ्या डिसीजमध्ये यूज केला जातो. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजू लागतील तेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन बाय हार्ट होईल. तर क्लासिफिकेशन करताना पहिल्यांदा एक सेक्शन घ्या. जर तुम्ही CNSचा सेक्शन जर चालू केला तर फक्त CNS कंटिन्यू करा. CNS झाल्यानंतर ANS घ्या. अशा प्रकारे एक टॉपिक कव्हर करा. एक टॉपिक घेतल्यानंतर पूर्ण 10 दिवस 15 दिवस टॉपिक पूर्ण बाय हार्ट झाल्याशिवाय तुम्ही क्लासिफिकेशन सोडू नका. आज जर तुम्ही डायरेक्टचं क्लासिफिकेशन घेतलं तर ते 10 वेळेस क्लासिफिकेशन वाचा, 10 वेळेस ते लिहा. जर तुम्ही एखादा स्टडी टेबल जर तुम्ही स्टडी करत असाल एखाद्या ठिकाणी तर ते क्लासिफिकेशन तिथं तुम्ही चिटकून ठेवा. रोज आल्यानंतर तुम्ही ते क्लासिफिकेशन रोज बघा. अशा प्रकारे जर तुम्ही क्लासिफिकेशन डेली रोज करत गेलात तर एक दिवस तुम्हाला पूर्ण KDचं जे क्लासिफिकेशन आहे ते बाय हार्ट होतील आणि एक्झाममध्ये येणारे प्रश्न तुमच्या अगदी बरोबर येतील. तर अशा प्रकारे कोलॉजीचं क्लासिफिकेशन तुम्ही हे करू शकता. कशा प्रकारे करायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे ड्रग ऑफ चॉईस. ड्रग ऑफ चॉईस हे माझ्या छोट्या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे आणि विकास सेटमध्ये सुद्धा बागच्या साईडला तुम्हाला ड्रग ऑफ चॉईस भेटेल. आणखीन त्यामध्ये अँटीडोटचा टॉपिक आहे. मागाशी तुम्हाला सांगितलं KD त्रिपाठीमधून तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. अशा प्रकारे कोलॉजीची थेरी जनरल फार्मॅकोलॉजी डिप्लोमाच्या बुकमधनं ते कव्हर झाल्यानंतर KD त्रिपाठीचं पुस्तक फार्मॅकोलॉजीसाठी क्लासिफिकेशनसाठी तेच कोलॉजीचं क्लासिफिकेशन कशाप्रकारे करायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे क्वेश्चन पेपर. तर क्वेश्चन पेपर कुठले करायचे, माझ्याकडे मार्केटमधले पुस्तकमध्ये माझ्याकडे जे पुस्तक अवेलेबल आहे हे पुस्तक अवेलेबल आहे KD त्रिपाठीचं. याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सजेस्ट पण केलेलं आहे. यामध्ये प्रश्न पण उतरलेले होते. KD त्रिपाठीचं पुस्तक आहे. हे जे थेरीचं पुस्तक तुम्हाला आता आपण दाखवलं तर त्याच पुस्तकावरती याचे प्रश्न डिपेंड आहेत आणि सध्या याचं मार्केटमध्ये नेक्स्ट एडिशन अवेलेबल आहे. त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. टॉपिक वाईज याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. जर तुम्हाला हे पुस्तक आवडलं तर हे पुस्तक तुम्ही सॉल्व करू शकता. नाहीतर आणखीन PDF ड्राईव्हवरती एक वेबसाईट आहे PDF ड्राईव्ह, त्यावरती तुम्हाला कॉलेजसाठी PDF भेटतील प्रॅक्टिससाठी. तिथून तुम्ही डाउनलोड करून कॉलेजचे प्रश्नसुद्धा सोडू शकता किंवा हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. यामध्ये टॉपिक वाईज MCQ तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटतील. त्याच्यानंतर माझ्याकडे हे एक सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे कॉलॉजीचं. हे मी कुठल्या तरी लायब्ररीमधनं घेतलेलं होतं. मार्लन अँड W. गोम्स या नावाचं या लेखकाचं एक पुस्तक आहे. नॅशनल पब्लिकेशन या नावाचं पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. सध्या अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये ऑनलाईन. हे कुठल्या तरी लायब्ररीमधनं मी परचेस केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर माझं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज MCQ दिलेले आहेत. कुठल्या एक्झाममध्ये कुठल्या प्रकारचे MCQ विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये CGSमध्ये, ESICमध्ये किंवा DHSमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये जेवढ्यासुद्धा एक्झाम झालेल्या आहेत तेवढ्या एक्झाम टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार या पुस्तकामध्ये मी कव्हर केलेले आहेत. हे जर पुस्तक जर तुमच्याकडे असेल तुम्ही तुम्ही बघू शकता की कुठल्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. जनरल फार्मॅकोलॉजी कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, क्लासिफिकेशनवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे. तर ह्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सॉल्व करावे लागतील. जर क्वेश्चन पेपर तुम्ही पहिल्यांदा सॉल्व केले तर तुम्हाला समजेल या टॉपिकवरती हे प्रश्न विचारले जात आहेत. सो टिक्सचा जर विषय बघितला तर त्यामध्ये टॅब्लेटवरती हे प्रश्न विचारले जातील किंवा हे विचारले गेलेले होते. या एक्झाममध्ये हा प्रश्न इथे विचारला गेलेला होता. लॅटिन टर्म होते, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. डिसइंटिग्रेशन टाईम विचारला गेलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला गोष्टी कळल्या तर तुम्ही तो टॉपिक वाचताना सिरियसपणे तो टॉपिक पूर्णपणे वाचाल. त्यामुळे एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मागचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. मॅक्झिमम जेवढे बी प्रश्न
अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये जेवढी प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत तेवढ्या सगळ्यांचं कंपायलेशन या बुकमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यामध्ये इन्क्लूड करून पुढचं येणारं एडिशन आहे ते जास्तीत जास्त मी 7-8 हजाराचा क्वेश्चन सेट अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन. तर सध्या तरी हा 5,500चा क्वेश्चन सेट अवेलेबल आहे, याचा तुम्ही बेनिफिट करून घ्या. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की फार्मॅकॉलॉजीचा अभ्यास कसा करावा. बऱ्याच जणांची यावरती कमेंट असतात की क्लासिफिकेशन करावं की थेरी टॉपिक करावी, कुठल्या सब्जेक्टला किंवा कुठल्या टॉपिकला किती भर द्यावा, रोज क्लासिफिकेशन करावं का थेरी करावी, हे गोष्टी समजत नाही. तर क्लासिफिकेशन करत असताना किंवा थेरीचा अभ्यास करत असताना जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे तुम्ही जर आता फ्रेशर असाल आणि जर तुम्ही इकॉलॉजीचा विषय घेत असाल तर पहिल्यांदा तुम्ही क्लासिफिकेशन न घेता पहिल्यांदा थेरी टॉपिक घ्या. थेरी टॉपिक घेताना तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलंच आहे की डिप्लोमाचं पुस्तकापासून सुरुवात करा. डिप्लोमाच्या पुस्तकापासून सुरुवात केल्यानंतर जर तुम्ही डिप्लोमाचं पुस्तक थरीली एकदा वाचून घ्या. पहिल्यांदा समजलं नाही तर दुसऱ्यांदा एकदम थरीली वाचून घ्या, त्याच्या नोट्स काढा, नेहमी त्या वाचत चला. जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी त्यातनं कळायला लागल्या, ड्रगची फिजिओलॉजी, ड्रगची मेकॅनिझम ॲक्शन, कशाप्रकारे ड्रग हा बॉडीवरती ॲक्ट होतो, बॉडीच्या ड्रगला कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे, छोट्या छोट्या अगोनिस्ट अँटागोनिस्ट, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळायला लागतील नंतर तुम्ही क्लासिफिकेशनकडे जा. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन करत असताना तुम्ही लिहून करू शकता, रोज वाचून करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कशाप्रकारे गोष्टी ॲक्सेप्ट किंवा कशाप्रकारे गोष्टी तुम्ही कॅप्चर करू शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण जर रोज तुम्ही एक क्लासिफिकेशन जर रोज वाचून किंवा लिहून जर केलं आणि त्यानंतर स्टडी झाल्यानंतर जर तुम्ही ते तुमच्या स्टडी टेबलवरती करून जर तुम्ही त्याचा डेली रिवाईज करत असाल, त्याकडे बघत असाल तर नक्की तुम्हाला क्लासिफिकेशन जे आहे ते तुम्हाला बाय हार्ट होईल, क्लासिफिकेशन तुम्हाला पाठ होईल. तर अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा जनरल फार्मॅकॉलॉजी किंवा थेरीचं टॉपिक बेसिक पुस्तकामधनं कव्हर करा, त्याच्या नोट्स बनवा. त्या नोट्स तुम्ही रिवाईज करू शकता. तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या नोट्स यूज करू शकतात आणि नोट्स तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. जेव्हा तुम्हाला वेळ नसेल शेवटच्या दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये तुम्ही ते इझिली नोट्स जे आहेत ते रिवाईज करू शकता. त्याच्यानंतर ते संपल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की मला कॉन्फिडन्स येत नाही छोट्या बुकमधनं, मला जर के डी त्रिपाठीचं पुस्तक वाचायचं असेल किंवा मी के डी त्रिपाठीचं पुस्तक मला वाचायचं आहे, तर डेफिनेटली के डी त्रिपाठीसाठी तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये पूर्ण पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. पहिले 6 टॉपिक आणि शेवटचे 2 ते 3 टॉपिक जे तुम्हाला आता मी सांगितलेले आहे हे तुम्ही के डी त्रिपाठीमधून करू शकता. प्रश्न कसे येतील तर प्रश्न हे क्लासिफिकेशनवरती येतील, जनरल फार्मॅकॉलॉजीवरती येतील आणि टॉपिक वाईज तुम्हाला मी रीडिंग यासाठी सांगितलेली नाही आहे, कारण कुठल्याही एक्झाममध्ये आतापर्यंत ड्रगच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरती किंवा ड्रगची जी फिजिओलॉजी आहे किंवा डिसीजची फिजिओलॉजी जी आहे यावरती आतापर्यंत प्रश्न जास्त विचारलेले गेले नाहीत. म्हणजे कसं, जर एखादा आपण डायरेक्टचा टॉपिक बघितला किंवा अँटी इपिलेप्सी किंवा एपिलेप्सीची जर आपण टॉपिक बघितला तर त्यावरची ड्रगची किंवा जी बॉडीची फिजिओलॉजी आहे, म्हणजे ड्रग बॉडीवरती कशाप्रकारे ॲक्ट होतो, तर ही जी बॉडीची जी फिजिओलॉजी आहे यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. फक्त प्रश्न अशा प्रकारे विचारतील, डायरेटिक कुठला ड्रग आहे, ऑस्मोटिक डायरेटिक कुठला ड्रग आहे, अँटी इपिलेप्टिक कुठला ड्रग आहे, अशा प्रकारचे तुम्हाला क्लासिफिकेशनवरती ड्रग विचारले जातील. त्यामुळे ड्रगचं क्लासिफिकेशन A to Z करा आणि जनरल फार्मॅकॉलॉजीवरती प्रश्न विचारले जातील, जसे DHSमध्ये विचारले होते कायनेटिकची डेफिनेशन, बायोअवेलेबिलिटी डेफिनेशन, थेरप्युटिक इंडेक्सची डेफिनेशन. तर हे प्रश्न तुम्हाला जनरल फार्मॅकॉलॉजी विचारले जातील. त्यामुळे 2च टॉपिक महत्त्वाचे, जनरल फार्मॅकॉलॉजी कुठल्या पुस्तकातनं करायची ते 2 पुस्तकं आणि फार्मॅकॉलॉजीचं क्लासिफिकेशन के डी त्रिपाठीमधनं. अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही इझी करत गेला तर फार्मॅकॉलॉजी हा सब्जेक्ट खूप इझी आहे आणि सगळ्यात हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये यावरती जास्तीत जास्त प्रश्न हे विचारले जातात. बाकीचे पण सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, पण ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट सगळ्यात जास्त स्कोरिंग आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा हा जो फार्मॅकॉलॉजीचा जो आहे हा सब्जेक्ट आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न की बरेच जण मला विचारत आहेत की 16,000ची जी भरती आहे किंवा झेडपीची एक्झाम आहे कधी होणार आहे. तर सगळ्यांना एवढंच सांगणं आहे माझं की एक्झाम कधी होईल हे म्हणण्यापेक्षा आपण आपल्या अभ्यासावरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस झेडपीमध्ये असं झालं, आपण सर्वजण म्हणत बसलो की कोरोना खूप वाढलेला आहे, एक्झाम होणारच नाही, एक्झाम होणार नाही, आणि 1 तारखेला एक्झामचं नोटिफिकेशन आलं आणि 22-28 तारखेला एक्झाम झाली. 1 महिन्याच्या आत पूर्ण एक्झाम झाली, रिझल्ट लागला आणि सर्व मुले जॉईन झाली. ज्यांनी विचार करत बसले ते विचारच करत बसले. त्यामुळे एक्झामच्या कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. 10 ते 12 सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे, त्यासोबत प्रोफेशनल नॉलेज, नॉन प्रोफेशनल नॉलेज या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे एक्झाम कधी होईल, एक्झामचा रिझल्ट कधी लागेल, एक्झाममध्ये ट्रान्सपरन्सी होईल का नाही, रिझल्टवर किंवा पैसे भरून सीट भरले जातील का, ह्या फालतू गोष्टीवरती डिस्कशन न करता तुम्ही अभ्यासावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर 100% रिझल्ट यावेळेस सगळ्यांचा येणार आहे. त्यामुळे अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा. जास्त कुठल्याही प्रकारचं डायव्हर्जन मनामध्ये न करता पहिल्यांदा A to Z प्रोफेशनल नॉलेज कव्हर करा. कुठल्या प्रकारचे पुस्तकं तुम्हाला यूज करायचे आहेत हे 1 by 1 व्हिडिओ मी तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा प्रत्येक सब्जेक्टचा व्हिडिओ
किंवा आणि पुस्तकाची लिस्ट ही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून अवेलेबल यूट्यूबवरती करत जाईल. नॉन प्रोफेशनल नॉलेजसाठी कुठली बुक लिस्ट यूज करायला लागेल हे प्रोफेशनल नॉलेज झाल्यानंतर आपण त्या गोष्टी सगळे डिस्कस करणार आहोत. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. तर आज बऱ्याच जणांच्या बुक लिस्टवरती प्रश्न येत होते, त्यामुळं मी विचार केला की प्रत्येक टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज आपण व्हिडिओ यावरती बनावेत. तर अशा प्रकारे फार्मॅकॉलॉजीचा थरेली आपण कुठले पुस्तकं यूज करायचे आहेत, अभ्यास कसा करायचा आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारले जातील आणि तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण कव्हर केलेल्या आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषय जो आहे त्याची बुक लिस्ट आहे, अभ्यास कसा करायचा हे कव्हर करूयात. तर या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, टेलिग्रामवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकता. प्रश्न एक्झामच्या संदर्भात असतील तरच मला तुम्ही व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकता. डेफिनेटली तुम्हाला त्याचा रिप्लाय मी व्हॉट्सअपवरती येईल. तर भेटूया काही महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.